दर्यापूर नगर परिषदेची बहुचर्चित स्थायी समितीची बैठक कोरोना काळानंतर प्रथमच गेल्या 5 ला आयोजित केली होती। मात्र पालिका कार्यालयाच्या बाहेर आयोजन असल्याने वादग्रस्त ठरत जिल्हाधिकारी यांच्या दालनात वाद पोहोचत रद्द झाली। यावर जिल्हाधिकारी यांनी हस्तक्षेप करीत तारीख 8 रोजी बैठकीच्या आयोजनासंबंधी आदेश केले। यावर संभ्रमावस्था निर्माण झाली होती। बैठकही कोणत्या ना कोणत्या कारणाने रद्द होणार अशी चर्चा दर्यापूरमध्ये रंगली होती। दुपारी 3 वाजता आयोजित असणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीला नगराध्यक्षांनी ऐनवेळी स्वास्थ्य चांगले नसल्याचे कारण देत अनुपस्थिती दर्शविली। त्यामुळे पुन्हा चर्चेला ऊत आला। अखेर पालिका उपाध्यक्ष सागर गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। दर्यापूरमधील विकास कामे तथा प्रस्तावित कामांना हिरवी झेंडी देण्यासाठी तथा शहरातील आरोग्याविषयी प्रश्न मार्गी लावण्यासाठी या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन असते। कोरोनापासून ही बैठक झाली नव्हती। अखेर स्थायी समिती सदस्यांनी बैठकीचे आयोजन यशस्वी करून दाखवले असल्याने पालिकेतील महत्त्वाचे विषय मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे। दर्यापूर पालिकेची नवी इमारत झाल्यापासून ही पहिलीच बैठक आहे। एकूण 7 सदस्यीय बैठकीला नगराध्यक्षा सोडून सर्व 6 सभापती उपस्थित होते। मुख्याधिकारी गीता वंजारी यांनी या बैठकीचे नियोजन केले। अखेर उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। उद्घाटन होऊन 3 महिने झाले असून नगराध्यक्षा नव्या इमारतीत आल्याच नाहीत। पालिकेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात नाराजी असल्याने आणि नगराध्यक्षांना त्यावेळी विश्वासात न घेतल्याचा आरोप करीत भाजपाने या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता। पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यासह पालिका सदस्यांनी हा उद्घाटन सोहळा केला होता। या नाराजीवर दर्यापूरच्या नगराध्यक्षा पालिकेच्या नव्या इमारतीत आजवर आल्याच नसल्याचे सदस्यांनी सांगितले। स्थायी समिती तथा साधारण बैठकी नव्या इमारतीत न घेता बाहेर इतरत्र घ्यावा असा आग्रह आल्याचं बोलले जात असून यास इतर सदस्यांचा विरोध आहे। राजकारण काही असले तरी नागरिकांच्या समस्या आणि विकास कामांकरिता महत्त्वाच्या बैठकी उपस्थित राहायचे होते असे अनेकांनी म्हटले आहे। ही सभा 5 तारखेला नगरपालिकेच्या जुन्या अध्यक्षाच्या कॅबिनमध्ये होणार होती, पण त्यावर सर्व नगरसेवकांनी स्थायी समितीचा आक्षेप घेतला आणि माननीय जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल साहेब आणि या जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांना भेटलो आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांमुळे स्थायी समिती सभागृहामध्ये पार पडली आणि जनतेच्या आणि नगरपालिकेच्या हिताच्या संदर्भातील सर्व विषय या समितीमध्ये माननीय उपाध्यक्ष सुनू पाटील गावंडे या समितीचे पीठासीन अधिकारी आज होते आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही सभा आज नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली। शशांक देशपांडे, विदर्भ न्यूज, दर्यापूर।